प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात नाही? या ठिकाणी आपल्याला काय करायचं? भाग जात नाही, ही आपलं टार्गेट. त्याच्यानंतर आता सांगा 4 ची कसोटी, सांगा 4 ची कसोटी. शेवटी 2 0 किंवा 04 किंवा 08 असेल आणि शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात असेल आणि 4च्या पाड्यामध्ये असेल तर त्याला 4 ने निश्चित भाग जातो. तर आता इथे 2 0 समजा याला 4 न भाग जातोय, 12 ला 4 न भाग जातोय आणि 92 ला सुद्धा 23 4 92 4 न भाग जातो. 23 या संख्येला भाग जातो का? नाही. मग भाग न जाणारी संख्या, 4 न भाग न जाणारी संख्या कोणती आहे? 4 नंबर हे उत्तर आहे. 28 स्टार 2 या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक असेल? इथे काय काढायचा? मोठ्यात मोठा. 4 ची कसोटी शेवटी 2 0 04 08 किंवा शेवटच्या 2 अंकाला म्हणजे त्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर 4 ने निश्चित भाग जातो. मग 4च्या पाड्यामध्ये पाहायचं आपल्याला. तिथं अशी अंक ठेवायची. इथं तर आता 9 ठेवले समजा तर 9 तर आहे समजा. इथं झाले 92. 92 ला पण 4 न भाग जातो, 4 23 92. तर पर्याय क्रमांक किती? 3. आता इथं जर समजा उदाहरणार्थ 2च्या डाव्या साईडनं 7 ठेवले तर 4 न सुद्धा भाग जातो. पण विचारताना काय प्रश्न विचारला? मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येनं कोण स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल असं त्या ठिकाणी विचारलंय. आलं का लक्षात? म्हणून मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 9. तर 92 झाले आणि त्या संख्येला 4 ने भाग जातो. 4 23 92. म्हणून या ठिकाणी 3 उत्तर आलेलं आहे. 5 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 5 ची कसोटी 0 किंवा 5. 5 ची कसोटी 0 किंवा 5 म्हणजे संख्येच्या एकच स्थानी उजव्या साईडनं 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. मग सांगा इथं 3 आहे, इथं 8 आहे, 8 आहे म्हणजे भाग जातो का नाही? परंतु इथं 0 आहे तर म्हणून 83 20 या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. समजलं? खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निश्चित भाग जात नाही? आता इथं जात नाही याच्यावर लक्ष द्यायचंय. तर मग सांगा 5 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहे? 5 ची कसोटी 0 किंवा 5. 5 ची कसोटी आता एकच स्थानी इथं 0 याला 5 न भाग जातोय, इथं एकच स्थानी 0 याला 5 न भाग जातोय, इथं 0 याला 5 न भाग जातोय. आता एकच स्थानी 2 आहे तर 5 न भाग जाईल का? म्हणून हे उत्तर. 6 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 6 ची कसोटी सांगा. 6 ची कसोटी 2 व 3. ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. म्हणजे 2 ची कसोटी सांगा. एकच स्थानी 0 2 4 6 8 असेल त्याला 2 ने निश्चित भाग जातो. 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. सांगा 3 ची कसोटी. तर आता 2 आहे समजा इथं 2 4 4 4 असे 2 ना तर निश्चित भाग जातो. तर मग आता सर्व 3 ची कसोटी लक्षात घ्यायची तेव्हा उत्तर बरोबर येईल. 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. मग आता यांची बेरीज करा. 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 किती 18. 18 या संख्येला किती न भाग जातो? 3 न पूर्ण भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3. 53 स्टार 8 या 4 अंकी संख्येला 6 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? त्यांनी लहान अंक येईल किंवा मोठा अंक येईल असं म्हटलं का? नाही. तर मग सांगा पहिलं सांगा 6 ची कसोटी 2 व 3. 6 ची कसोटी 2 व 3. 2 ची कसोटी एका स्थानी 2 किंवा बघा 0 2 4 6 8 असेल त्याला 2 ने निश्चित भाग जातो. 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. 2 ची कसोटी मग आता एकच स्थानी तर आता येतं आलं समजा इथं बरोबर.
तर आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणता अंक यायला पाहिजेत हे पाहिजेत. इथं 2 घेतला समजा आपण, किंवा 2 घ्या इथं. तर मग आता 2च्या कसोटीमध्ये तर तुम्हाला ते तर माहितच आहे, सांगायचं काम नाही, एकच स्थानी 8 आहे. तर आता 3च्या कसोटीसाठी सर्व अंकाची बेरीज आपण 3 आलं पाहिजे. मग आता यांची बेरीज करा. सांगा 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 किती 18. 18 या संख्येला कितीनं भाग जातो? 3 न भाग जातो. म्हणून ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4. 2 अंक घ्यावा लागेल स्टारच्या ठिकाणी. अशा प्रकारचे गणित विचारू शकतात. 8 डबल स्टार 6 या 4 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 6 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक कोणता येईल? सांगा. 6ची कसोटी बोला. 6ची कसोटी ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला निश्चित 6 ने भाग जातो. मग आता 2ची कसोटी एकच स्थानी किती आहे? 6. याला 2 न भाग जातो. प्रॉब्लेम कोणता आहे? 3ची कसोटी. 3ची कसोटी म्हणजे काय? सर्व अंकाची बेरीज आपण 3. 3ची कसोटी म्हणजेच नीट बसून घे. तर मग आता इथं असे पाहिजे 8 आणि 6 14. मग आता 14 म्हणल्यानंतर 5 आणि 5 10. 14 आणि 10 किती होईल? 24. तर असं इथं 5 आणि 5 10 होईल. तर म्हणजे सांगा 8 आणि 6 14 आणि 14 आणि 10 किती झाले? 24. मग कोणता अंक घ्यावा लागेल सांगा? 5 अंक घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक 2. आता याच्याऐवजी दुसरा बसतो का पहा. आता 7 आता 7 जर ठेवले आपण त्या ठिकाणी काही 7च्या वाटे 3 न भाग जात नाही. 3च्या कसोटीमध्ये 27 येतात. जर मग त्याच्यामध्ये 4 घेतले समजा 4 आणि 4 8 होतात, 22 होतात. 22 ला जातो का 3 न भाग? नाही. तुम्ही इथं 2 ठेवले समजा, 2 आणि 2 4, 8 आणि 6 14 आणि 2 किती? 14 आणि 4 18 होतात. तर मग हे काय झालं? लहान अंक झाला. पण आपल्याला विचारताना काय विचारलं? मोठ्यात मोठा अंक कोणता येईल? तर कोणता येईल? मग 5 येईल. तर असं या ठिकाणी डिफरन्स लक्षात घ्यावा लागेल. 8 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सांगा. 8ची कसोटी शेवटी बघा, शेवटी 3 शून्य असेल. सांगा. डबल 0 8 असेल, किंवा शेवटच्या 3 अंकाला कितीने भाग जातो? 8 ने भाग जातो. शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. मग आता सांगा 8 ने निश्चित भाग जाणारी कोणती संख्या कोणती आहे? तुम्हाला 3 शून्य दिसतात, तर डायरेक्ट इथं उत्तर तुम्ही 3 नंबर पर्याय देऊ शकता. समजलं? तुम्हाला जर पाहायचं असेल तर 8 साठी 56 किती राहिले? 7. 8 8 64. मग किती राहिले? 7. अशा पद्धतीने जर केलं तर पूर्ण भाग जातोय. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निश्चित भाग जात नाही? काय म्हणलं? जात नाही. तर जात नाही हे टार्गेट लक्षात ठेवायचंय. सांगा. 8ची कसोटी शेवटी 3 संख्यामध्ये शेवटचे 3 शून्य, डबल 0 8, किंवा शेवटच्या 3 अंकाला 8 न भाग, तर त्या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. तर मग सांगा. इथं जातोय 8 न. 8 1 8 8 8 64. शून्य त्याचा पुढचा अंक घ्यायचा. त्याच्यानंतर 0 3 0 8 न भाग जातो. इथं भाग जातो का पाहायचंय? 8 8 8 45 3 राहिले. 8 4 32 जातो भाग. या संख्येला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक किती? भाग देऊ पहा इथं. 8 1 8 8 8 64 3 राहिले. 8 4 32 8 45 होतात, पण 38 आहे तिथं. म्हणून त्या ठिकाणी भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4. समजलं का? बिनधास्त विचारायचंय, लाजायचं नाही. कारण जे रिअल सल्ला होते त्यांना ऑटोमॅटिक समजणार, जे रिअल सल्ला नव्हते त्यांना गणित समजत नाही.
54 3 स्टार 2 या संख्येला 8 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? 8 ने सांगा मग 8 ने निशेष भाग जाण्यासाठी सांगा 8 ची कसोटी सांगा शेवटी 3 शून्य असेल डबल 08 असेल किंवा शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. तर मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला 5 ठेवायचे म्हणजे किती आले सांगा 352. मग 352 ला काय करायचं 8 ना भाग द्यायचा सांगा मग 8 1 8 8 4 32 3 राहिले 8 4 32 पूर्ण भाग जातो का नाही? म्हणून सांगा कोणता पर्याय घ्यायचा आपल्याला? गणित बघा 44 76 6 स्टार या संख्येला 8 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर सांगा 8 ची कसोटी शेवटी 3 शून्य डबल 08 किंवा शेवटच्या 3 अंकाला 8 ना भाग जात असेल त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. आता तीनदा आपण म्हणून घेतोय आणि म्हणतोय त्याच्यामुळे तुमच्या कसोट्या लक्षात राहतात. सांगा इथे किती घ्यायचे 4. मग आता इथे 4 घेतले म्हणजे 6 असे 64 या संख्येला 8 ने भाग जातो बघायचंय. 8 1 8 8 8 64 2 राहिले 8 1 24 म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे 4. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी 9 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? सांगा 9 ची कसोटी सांगा 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. सांगा 9 ची कसोटी 3 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. तसंच या ठिकाणी 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर मग आता पर्याय क्रमांक बघायचा आहे आपल्याला कारण तुम्हाला ऑप्शन पाहावं लागेल. इथं समजण्यासाठी आपण इथं पर्याय डायरेक्ट घेत आहोत. कधी कधी आपल्याला डायरेक्ट समजत नाही तर ऑप्शन गणित करावं लागणार आहे. सांगा मग 5 आणि 5 10 10 9 19 19 8 किती होईल 27. मग 27 या संख्येला किती ने भाग जातो 9 ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक किती 4. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निशेष भाग जात नाही? काय टार्गेट भाग जात नाही इथपर्यंत लक्ष द्यायचं. तर मग आता याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गणित करून पाहिलं समजा ते याला भाग जातो का पाहायचं आहे. सांगा 7 आणि 3 10 10 आणि 8 18 18 आणि 5 23 23 आणि 4 27 ला किती ने भाग जातो 9 ने जातो. यांची सुद्धा बेरीज करायची. सांगा 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 7 किती 22 22 या संख्येला 9 ने भाग जातो का नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. जिथं नाही दाखवलं त्या ठिकाणी थांबून जायचं आणि पुढचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. 7 3 स्टार 9 या 4 अंकी संख्येला 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9 ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर मग सांगा पर्याय क्रमांक 8 इथं ठेवा. यांची बेरीज करा. 7 आणि 3 10 10 आणि 8 18 9 किती झाले 27. 27 या संख्येला किती ने भाग जातो? मग सांगा कोणता अंक ठेवायचा स्टारच्या ठिकाणी 8. समजलं? 4 स्टार 8 स्टार 4 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तुम्हाला वाटतं माहिती कसोट्या काय दिमाग खात्यात पण आपल्याला काय कसोट्या करणं आवश्यक आहे. भविष्य काळात एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादा प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा जाता कामा नाही. मग स्टारच्या ठिकाणी विचारा का संख्या देऊन विचारा कसंही विचारा आम्हाला जमलं पाहिजे. पण तो प्रश्न केला नाही पाहिजे कारण एका एका मार्काला किंमत असते. कारण किंमत कुठं कळते आपल्याला डायरेक्ट परीक्षेच्या ठिकाणी किंवा जेव्हा समजा लिस्ट मध्ये नाव येतं आणि जेव्हा माणूस काढला असतं त्यावेळेस समजतं. त्याच्यासाठी काय करायचं 2 पाऊल पुढे टाका. कारण
ओपन तोडा, ते वेटिंग मध्ये पडायचं किंवा तिथं काठावर मार्क घ्यायचे, या भानगडीत पडूच नका. फक्त एवढं बघायचं की महाराष्ट्रात मध्ये समजा कोणत्याही जिल्ह्यामध्ये परीक्षा झाली, पोलीस भरती झाली, त्या ठिकाणी माझा नंबर हा ओपन मध्ये पाहिजे, पहिल्या 3 मध्ये. अशा पद्धतीने तयारी करायची. पहिला कसं येईल ते बघा. कॉम्पिटिशन पहिल्या 3 मध्ये ठेवा. जमतंय तुम्हाला? नवीन जरी असला तरी रात्रंदिवस प्रॅक्टिस केली तर हमखास जमतंय. तर मग सांगा, 9ची कसोटी, सर्व अंकाची बेरीज आपण 9. तर मग आता इथं कोणता अंक घ्यायचा? 1 घेतला समजा. आणि पहिले काय पाहायचं माहिती का? 8 आणि 4 12 4 किती? 16. आणि आपल्याला काय कितीची आवश्यकता आहे? 2ची. म्हणजे 2 ठिकाणी 1 1 मांडला म्हणजे 1 आणि 1 किती होईल? 2. म्हणजे 16 आणि 2 किती झाले? 18. पुन्हा डबल पहा, पहिली बेरीज करून घ्यायची. 8 4 आणि 4 8, 8 आणि 8 किती झाले? 16. कितीची आवश्यकता आहे? 2ची. त्यांना 18 असले म्हणजे 9 ने भाग जातो. तर मग इथं काय पाहिलं आपण? 1 उचलला 2 ठिकाणी ठेवला. 1 आणि 1 2, 16 आणि 2 किती झाले? 18. म्हणून 18 या संख्येला कितीने भाग जातो? 9 ने भाग जातो. मग पर्याय क्रमांक किती? समजलं? तर म्हणजे 1 घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे? 2 नाही घ्यायचा. इथं 2 बी एखाद्या वेळी दिलेला असन तर नाही, 2 दिला म्हणजे 16 2 18 होतील. याच्यात 2 नाही म्हणून ठीक आहे. 12च्या ठिकाणी 2 दिले तर बरेच जण काय करतील? 2 अंक ठेवतील. असं नाही झालं पाहिजे. 9 स्टार 8 स्टार 7 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पहिली काय करायची? बेरीज. 9 8 17, 17 7 किती होईल? 24. आता 24च्या जवळ 3 पाहिजे समजा. 24 आणि 3 27 होतात. पण ते चालणार आहे का? नाही. 3 आणि 3 6 वाढून जातात त्याच्यामध्ये. तर मग आता त्या ठिकाणी कोणता अंक घ्यायचा सांगा? 6 6 6 12 म्हणजे किती होईल? 36 होईल. तर इथं उचलायचे 6 ठेवायचे. सांगा, 9 8 17, 17 7 24, 24 आणि 6 30, 30 आणि 6 किती? 36. म्हणून 36 ला कितीला भाग जातो? 9 ने. म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? 6. पर्याय क्रमांक 4. अकराने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर मग सांगा, 11ची कसोटी, समस्थानी व विषम स्थानी यांची वजाबाकी 0 किंवा 11 असेल, त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो. काय म्हणायचं सांगा? 11ची कसोटी, समस्थानी व विषम स्थानी यांची वजाबाकी 0 किंवा 11 असेल, त्या संख्येला कितीने भाग जातो? राहील लक्षात? सांगा मग, 11ची कसोटी. जमलं नाही, मैताला आल्यासारखं नाही. क्लासमध्ये बसले म्हणून बसले असं नाही करायचं. तर काय करायचंय? आवाज हा खणखणीत आला पाहिजे. हा, ऑटोमॅटिक झालं का? एकदा खिडकी बंद करून घे, बा जाळी टाक. 1 मिनिट. हा, प्रश्न दिसत नाही ना? एक मिनिट. कुठे झुमीनच? हा, थांबा 1 मिनिट. हा, झालं. 1 मिनिट चेक करून घेतो. बस. हा, सर्वजण लक्ष द्या. 11ची कसोटी, समस्थानी व विषम स्थानी यांची वजाबाकी 0 किंवा 11 असेल, त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो. तर मग आता सम आणि विषम स्थान कसं समजायचं? आता 3 नंबर ऑप्शन आहे. आता विषम स्थान म्हणजे काय? 1
समस्थान म्हणजे 2, विषम स्थान म्हणजे 1, समस्थान म्हणजे 2, विषम स्थान म्हणजे काय 1. म्हणजे जे उजवीकडून 1 नंबर 3 नंबर आणि 5 नंबर याला काय समजायचं, विषम स्थान समजायचं. आणि जे समजा 2 नंबर 4 नंबर आणि 6 नंबरला काय समजायचं, समस्थान समजायचं. असं दिलं चलन का 1 2 3 4 चा वापर करू, चालेल ना. असा 1 2 चा वापर करू त्या ठिकाणी. तर मग आता सांगा यांची बेरीज करायची. सांगा 3 8 6 मांडताना 3 8 6 मांडले. सांगा 8 आणि 9, 8 अधिक 9, तर यांची काय करायची बेरीज. प्रथम काय करायची, बेरीज करायची आणि त्या बेरीजेची वजाबाकी करायची. सांगा 9 8 किती 17, 6 8 किती 14, 14 3 किती झाले 17, 17 मधून 17 गेले किती राहिले 0. म्हणजे 3 नंबर ऑप्शन मध्ये असलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. 8 7 3 स्टार 5 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. तर आता इथं समस्थान आणि विषम स्थान ठरवायचंय. सांगा 1 2 1 2 आणि 1. आपण काय करायचं 5 3 8, 5 अधिक 3 अधिक 8, 8 आणि 3 11, 11 5 किती झाले 16, बरोबर. त्याच्यानंतर राहिले किती सांगा 7 आणि 7 आणि 9 16. मग इथे किती पाहिजे सांगा 9 पाहिजेत. म्हणजे 7 अधिक 9 किती होईल 16. 16 मधून 16 गेले किती राहिले सांगा 0. तर मग स्टारच्या जागी कोणता अंक घ्यायचा 9. सांगा मग 11ची कसोटी समस्थानी आणि विषमस्थानी यांच्या बेरजेची वजाबाकी 0 किंवा 11 असेल तर त्याला 11 ने निश्चित भाग जातो. हे पाय 5 3 8 आहे बरोबर. हे कोणते विषम स्थान आहे 5 3 8 एवढं समजलं. नंतर समस्थानी कोणते येईल 9 आणि म्हणजे 7 आणि 9 किंवा 9 किंवा 7. समजलं का. स्टार 2 स्टार 4 स्टार 8 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निश्चित भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. सांगा 11ची कसोटी समस्थानी आणि विषमस्थानी यांच्या बेरजेची वजाबाकी 0 किंवा 11 असेल त्या संख्येला कोणत्या 11 ने निश्चित भाग जातो. तर मग आता इथं 1 2 1 2 1 आपल्या उचलताना 8 4 आणि 2. थांबा 1 मिनिट. 1 1 2 1 2 1 2 समजलं. तर मग सांगा मांडा 8 4 2 8 अधिक 4 अधिक 2 एक स्थानी ज्याच्या डोक्यावर एक त्या संख्या घेतल्या. 8 आणि 4 12 12 2 किती झाले 14. इथं सुद्धा किती आले पाहिजेत एक काही गलत एक 21 आहे. 7 7 घेतले समजा उदाहरणार्थ इथं 7 7 7 घेतले तर 2 2 च्या ठिकाणी किती आले सांगा मग 7 अधिक 7 अधिक 7 किती झाले सांगा 21. आणि 21 मधून 14 गेले किती झाले थांबा थांबा एक नाही का. बर ठीक आहे. याच्यामध्ये एक काम करू हा पहिला स्टार खोडून टाकू आपण याच्या ठिकाणी काहीच नाही. तर सांगा मग 8 अधिक 4 अधिक 2 8 आणि 4 12 12 2 किती झाले 14. मग आता इथे किती येईल 7 आणि 7 7 अधिक 7 बरोबर किती झाले 14. 14 मधून 14 गेले 0. मग आता सांगा 11ची कसोटी समस्थानी आणि विषमस्थानी यांच्या बेरजेची वजाबाकी 0 किंवा. तर मग आता इथं काय आले वजाबाकी 0 आली तर त्या संख्येला कितीने भाग जातो. मग किती घ्यायचे तिथं स्टारच्या ठिकाणी 7 घ्यायचे. 7 स्टार 6 स्टार 8 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निश्चित भाग जातो जात असेल तर मग स्टारच्या ठिकाणी कोणता अंक घ्यायचा.
तर मग आता बोला कोणता फॉर्म्युला वापरायचा? विषम स्थानी आणि समस्थानी 1 2 1 2 1. आता एक एक उचला. 8 6 आणि 7. 8 अधिक 6 अधिक 7. 8 आणि 6 14 7 की झाले 21. आता वजा स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजेत? 5 घेतले समजा. मग इथं 5 5 घेतलेत. 5 आणि 5 किती होईल? 10. 5 अधिक 5 बरोबर किती? 10. म्हणजे स्टारच्या ठिकाणी 5 5 घेतलेत. तर मग आता यांच्या दोघांची बेरीज केली. 21 मधून 10 गेले किती आले? वजाबाकी 11 आली. वजाबाकी 11 आली. मग 11च्या कसोटीमध्ये काय? वजाबाकी किती पाहिजे? 0 किंवा 11. तेव्हा त्या संख्येला 11 निश्चित भाग जातो. मग स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? 5. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो? सांगा मग. 12ची कसोटी 3 व 4. 12ची कसोटी सांगा मग. 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण सांगा. 3ची कसोटी 4ची कसोटी संख्येच्या शेवटी 2 0 किंवा 0 4 किंवा 0 8 असेल किंवा शेवटच्या 2 अंकाला म्हणजे संख्येला 4 ने भाग जात असेल किंवा 4च्या पाड्यामध्ये असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. मग ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. समजलं? इतकं उपनावं लागतंय आपल्याला तेव्हा ते समजतंय. तर मग आता पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये 4ची कसोटी याला 4 न भाग जातो. आता वास्तविक पाहता याला 4 न जात नाही. याला 42 ला 4 न भाग जात नाही. 44 ला जातोय. या दोन ऑप्शन मध्येच आपलं उत्तर पाहावं लागतंय. प्रथम आपण त्या ठिकाणी बघूया. ही 4ची कसोटी म्हणलं तर काय? 32 ला 4 ने भाग जातो. 4चं काम संपलं. आता 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. मग आता करा यांची बेरीज. 2 आणि 3 5. 5 4 9. 9 7 16. 16 5 किती? 21. 21 ला किती न भाग जातो? 3 न. म्हणून या ठिकाणी 3ची कसोटी लागू होते. ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. आता पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये पाहायचं असं 4 न भाग जातो तरी आपल्याला काय करायचं? आपल्या मनामध्ये संशय काढून टाकायचा. ते सुद्धा उत्तर येतं का? तर मग सांगा 4 ने भाग जातो. इथं 4ची कसोटी लागू. मग आता 3 ने भाग जातो का? यांची बेरीज करा. 4 आणि 4 8. 8 आणि 6 14. 14 आणि 3 17 आणि 2 19. आता 19 या भाग्याला 3 केले. आता इथं 18 असते तर भाग गेला असता. म्हणजे इथं 3ची कसोटी लागू होत नाही. 4ची कसोटी लागू होते. म्हणून त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जात नाही. $345 स्टार 6 या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? सांगा. 12ची कसोटी 3 व 4. 12ची कसोटी ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. एवढं लक्षात ठेवायचं. तर मग आता इथं 5 ठेवले. 4च्या पाड्यामध्ये येते नाही. 0 ठेवला तर 6 येतो का? 0 6. आता 14 5 ठेवले तर 14 चौक 56 येऊ शकतात. 4 14. 6 ठेवले तर 4च्या पाड्यामध्ये येतात का? नाही येत. आता 3 ठेवले तर 4च्या पाड्यामध्ये येतात. म्हणजे कोणता? 4 नंबर पर्याय आपल्या लक्षात घे नाही. म्हणजे या ठिकाणी 12ची कसोटी लक्षात घेत असताना आम्हाला काय आहे? 3 व 4. तर आता 4 न भाग जाणारी संख्या कोणती आहे? इथं 5 ठेवू शकतो आणि 3 ठेवू शकतो, आहे का नाही? पण इथं 0 आणि 6 ठेवू शकत नाही. त्यानं भाग जात नाही. म्हणजे 2 पर्यायामध्ये पाहायचं असतं आपल्याला. तर आपल्याला पर्याय क्रमांक 4. इथं 3 जर घेतले समजा उदाहरणार्थ 4 न याला भाग जातो. 4चं काम संपलं. त्याच्यानंतर 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. 3ची कसोटी मग करा यांची बेरीज. 6 आणि 3 9. 9 5. 14 आणि 4 18. 18 आणि 3 किती? 21. 21 या संख्येला किती न भाग जातो? 3 न भाग जातो. म्हणून ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. पर्याय क्रमांक 4. $584 स्टार 2 या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर सांगा. 12ची कसोटी बॉम्बला 3 व 4.
12ची कसोटी 3 व 4. तर मग आता इथं सांगा पर्याय क्रमांक इथं घ्यायचे पहा 13 × 52 4 4 13 52. 4चा इथं भाग 4 न जातो. 4चं काम संपलं. 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 3. 3ची कसोटी 2 आणि 5 7 7 आणि 4 11 11 आणि 8 19 19 आणि 5 किती होईल 24. या संख्येला किती न भाग जातो 3 न जातो. म्हणून ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. पर्याय क्रमांक किती 2. 5 घ्यावं लागतो स्टारच्या ठिकाणी. 12ची कसोटी संपली. आता 15ची कसोटी चालू होती. सांगा 15 ने निश्चित भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती. सांगा 15ची कसोटी सांगा 3 व 5 म्हणजे 5 त्रिक 15. सांगा 15ची कसोटी लक्ष द्यायचं बा. सांगा 15ची कसोटी. मग आता सांगा 3ची कसोटी. सांगा 3ची कसोटी सर्व अंकाची बेरीज 3. 5ची कसोटी एक स्थानी 0 किंवा 5. एवढं लक्षात ठेवायचं. तर मग आता इथं बघितलं आपण याला तर भाग जात नाही याचा मामला आटपला. इथं 0 इथं 5 5 याला 5 5 ने भाग जातो. तर आम्हाला बघायचं आता 3ची कसोटीमध्ये जे येत असेल ते उत्तर. आता 3ची कसोटी म्हणल्यानंतर सांगा यांची करायची बेरीज. सांगा 5 आणि 1 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 9 किती झाले 18 18. या संख्येला किती न भाग जातो 3 ने भाग जातो. म्हणून या संख्येला 3 न भाग जातो का नाही. तर म्हणून ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने निश्चित भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक किती 3. 59 स्टार 5 या संख्येला 3 ने आणि 5 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. मग आता 3 आणि 5 ने भाग जातो याचा अर्थ काय 15 निश्चित भाग जातोय. 3 व 5 आले म्हणजे कोणाची कसोटी तयार होते 15ची कसोटी. तरी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु स्टारच्या ठिकाणी अंक पाहिजे तिथं 5 आहे. आम्हाला माहिती आहे 5 ने निश्चित भाग जातो. पण 3च्या कसोटीसाठी आम्हाला पाहिजे सर्व अंकाची बेरीज आपण 3. 3ची कसोटी म्हणजेच काय सर्व अंकाची बेरीज आपण 3. मग सांगा 5 आणि 5 10 9 10 9 19. मग किती ठेवावं लागेल तिथं 19 आणि 8 किती होईल 27. म्हणजे 27 या संख्येला कोणत्या 3 ने भाग जातो. म्हणजे इथं 5 ने एक स्थानी 5 असल्यामुळे 5 नेही भाग जातो आणि सर्व अंकाची बेरीज 8 ठेवल्यामुळे 27 येते आणि 27 या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणून ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 निश्चित भाग जातो असा त्याचा अर्थ आहे. मग स्टारच्या ठिकाणी किती आहे 8. खालीलपैकी कोणत्या संख्येला 15 ने निश्चित भाग जात नाही म्हटलंय. मग आता इथं 15 न पाहायचं असेल तर आपले एक स्थानी 5 आहे 5 न. सांगा 15ची कसोटी बॉम्बला 3 व 5. मग आता एक स्थानी 5 5 आहे 0 पण आहे सर्वाला 5 5 ना भाग जातोय. मग आम्हाला अशी संख्या 3 न पाहायचंय आणि उत्तर काढायचं नाही. यांची बेरीज सांगा 5 आणि 1 7 7 आणि 5 12 7 आणि 6 13 13 आणि 8 किती 21. 21 या संख्येला किती न भाग जातो 3 न जातो. म्हणजे 5 नाही जातो. सांगा या ठिकाणी 8 आणि 8 16 16 आणि 3 19 19 आणि 5 किती 24. 24 या संख्येला 3 न भाग जातोय आणि 5 नाही सुद्धा जातो. 8 आणि 6 14 14 आणि 7 किती 21. 21 या संख्येला 3 न भाग जातो आणि 0 असल्यामुळे 5 नाही सुद्धा भाग जातो. आता शेवटचं पाहायचं याला 5 न जरी भाग जात असेल 0ला तर आता यांची बेरीज करा. 5 10 10 आणि 4 14 14 या संख्येला जातो का भाग 3 नाही जात. म्हणून भाग न जाणारी संख्या कोणती 54 50. समजलं. आरोती 02 या 5 अंकी संख्येत इथं काय सांगितलं काही स्टार जी आहे का पहा एकदा. इथं 0 ठिकाणी बॉक्स आहे का नाही सांगा. 38 म्हणजे 2 लिहायचे का बॉक्स लिहायचा. हा 2 बॉक्स किती 2
असं या ठिकाणी आहे, हे समजून घ्यायचंय. तर बॉक्सच्या जागी कोणता जागी समान अंक असून तिला 3 आणि 4 ने निशेष भाग जातो, तर बॉक्सच्या जागी कोणता अंक असेल? हे अशी चालता चालता सुधारणा करून घेऊया. तर मग आता 3 आणि 4 ची कसोटी काय? 3 चौक 12. ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. एवढं समजलं का? करेक्ट. हा, लक्ष द्या. तर मग इथं किती घ्यायचे? आता इथं अशी संख्या आली पाहिजे, शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग गेला पाहिजे आणि 3 सर्व अंकाची बेरीज आपण 3 आलं पाहिजे. तर मग कोणता अंक येईल सांगा? 2 नंबर. इथे घेतले 7 7 म्हणजे 72 झाले. इथं 72 या संख्येला 4 न भाग जातो म्हणजे 24 नाही, 18 चौक 72 म्हणजे 4 18 72, 4 न भाग जातो. त्याच्यानंतर यांची बेरीज करायची. 8 आणि 3 11, 11 2 13 आणि 13 आणि 14 किती होईल? 27. म्हणजे 27 या संख्येला किती ने भाग जातो? 3 न. ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निश्चित भाग जातो. म्हणून स्टारच्या बॉक्सच्या ठिकाणी कोणते 2 अंक? 7 अंक असावा दोन्ही ठिकाणी. 18 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 18 ची कसोटी 2 व 9. सांगा 18 ची कसोटी 2 व 9. ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने निश्चित भाग जातो असा अर्थ आहे. आता 2 न जातो या ठिकाणी पाहिलं, याला जात नाही कारण इथं 2 5 एक असताना इथं 4 2 इथे 3 असल्यामुळं 2 ने भाग जात नाही. 2 ऑप्शन म्हणजे 1 आणि 4 ऑप्शन हा वॉशआउट झाला. आता इथं 4 1 असताना इथं 2 याला संख्येला 2 ने भाग जातो. पण आता 9 ची कसोटी लक्षात ठेवायची. म्हणजेच 9 ची कसोटी बोला, सर्व अंकाची बेरीज आपण 9. सांगा 9 ची कसोटी. मग आता पर्याय क्रमांक 3 सांगा. 2 आणि 5 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 7 किती झाले? 18. तर 18 या संख्येला किती भाग जातो? त्या 2 ला 9 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि सर्व अंकाची बेरीज केली असता 18 ला 9 ने भाग जातो. आणि ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने निश्चित भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने निश्चित भाग जात नाही? भागणं जाणारी संख्या काढायची. सांगा 18 ची कसोटी. सांगा 18 ची कसोटी 2 व 9. काही चुकीचं आहे का? त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. चुकीचं जरी असलं ताबडतोब सांगायचंय. तर मग सांगा आता भागणं जाणारी आता आपल्याला बघायचंय आहे का? सापडतं का याच्यामध्ये? नाही सापडत. आता प्रत्येक ठिकाणी इथं 2 आहे, 2 ला भाग जातो, 4 आहे जातो, इथं 4 आहे जातो, 6 आहे जातो. तर मग आता 9 ची कसोटी. 9 ची कसोटी म्हणजे काय? मग आता इथं पाहिलं आपण 4 आणि 0 4, 4 आणि 7 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 भागीला किती? 9 जातो भाग. इथं 2 ला भाग जातोय परंतु आम्हाला यांची बेरीज पाहायची. सांगा 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 आणि 7 23, 23 आणि 5 नाही, हा 28. मग 28 या संख्येला भाग जातो का? 9 न नाही जात. म्हणून पर्याय क्रमांक किती? इथंच थांबून जायचं. 4 नंबर पण आहे का? ठीक आहे, बघून घेऊया. कारण हे कसं हिंदी मध्ये सीबीएसई पॅटर्नचे गणित घेतलेले असते आणि असं दाखवलं जातं मग 2 व 4 पर्याय बरोबर आहे. विचारतात पोलीस भरतीला असे सुद्धा. तर मग आता सांगा 2 न जातोय 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21 आणि 21 आणि 7 मग 28 तर 9 न भाग जातो का? 9. म्हणून या ठिकाणी कोणते पर्याय? 2 व 4 योग्य किंवा बरोबर आहे. हे दोन्ही एकच आहे.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 व 9 ने निश्चित भाग जातो? आता 2 व 9 ने निश्चित भाग जातो म्हणजे कोणाची कसोटी आहे? 18ची कसोटी. 18ची कसोटी सांगा. 18ची कसोटी 2 व 9. तर मग सांगा 2 न याला 4 ला जातो, 2 ला जातो, 4 ला जातो आणि 4 ला जातो. त्याच्यानंतर 4 नंबर पर्यायामध्ये पाहायचं यांची बेरीज करायची. 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9ची कसोटी थांबायचं नाही. माणसाला बोला वाटत नाही, दम लागतो, जगा वाटत नाही, अशा गोष्टी चालूच असतात शिकत असताना. आणि ज्याला जास्त बोर वाटतं त्याला तर डायरेक्ट जगाच वाटत नाही. हे कशासाठी आहे म्हणून आयत दिलं पाहिजे. हा दोष कोणाचा नाही. हा दोष ज्यांचे आई वडील सक्षम आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक हे सक्षम बनले मिळाले, शिक्षक सक्षम मिळाले, 2 पैकी 1 पाहिजे. एक तर कुटुंबामध्ये पाहिजे किंवा शाळेमध्ये पाहिजे. तर 2 पैकी 1 जर व्यवस्थित मिळाला तर विद्यार्थ्यांना माहिती मेहनत करावी लागते. अशा शिक्षकांना किंवा आई वडिलांनी त्या विद्यार्थ्याचा स्टॅमिना बनवलेला असतो. त्या स्टॅमिनामुळे तेच अभ्यास करत असताना त्या ठिकाणी टेक्निक येतं आणि टेक्निक न आल्यानंतर टायमिंग सेटिंग येतो आणि लवकरात लवकर लक्षात राहतं. समजलं? तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर भलेही नाही समजलं, काही जणांना समजलेलं असेल तर दोन्हीसाठी सुद्धा, पण कमीत कमी आता थोडं जास्त समजलं असं नोकरी मिळवण्यासाठी आम्हाला असं करावं लागतंय. तर आता कामाला लागा. सांगा 9ची कसोटी बोलायचं, थांबायचं नाही मैताला आल्यासारखं. सांगा 9ची कसोटी. अरे याच्यात मरणाच्या थारुड्यात पडलाय आणि नुसतं थोडं धगधग चालू आहे. समजा कुठं शेवटच्या अंशामध्ये 1% बाकी आहे, त्यावेळेस सुद्धा तुझा खणखणीत आवाज निघला पाहिजे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचंय हे ध्यानात ठेवा. सांगा 9ची कसोटी सर्व अंकाची बेरीज आपण 9. 9ची कसोटी मग आता यांची या 2 न तर भाग जातो 4 असल्यामुळं सांगा 4 आणि 6 10, 10 आणि 9 19, 19 आणि 3 22 आणि 22 आणि 5 किती 27. 27 या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने निश्चित भाग जातो. मग 18 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती आहे? आणि 2 व 9 ने भाग जाणारी संख्या सुद्धा 4 नंबर आहे. तर आता या ठिकाणी गणिताचं सेशन संपलेलं आहे. तर कंटिन्यू चॅप्टर वाईज एक गणित न सोडता सुद्धा आपल्याला पुढे चालत राहायचंय. तर त्यासाठी आपण काय करायचंय, पुढचे गणित सोडवायचे प्रयत्न करायचे. कारण तुमचे प्रश्न वाचन होतील. कमीत कमी वाचले. तुम्हाला माहिती आहे रस्त्यावर आपण गेलेलो आहे. जो प्रश्न का नाही आला मला त्याचं थोडं काय असतं टेन्शन असतं. का नाही आला तर लगेच काय होतं, तुम्ही घरी अगोदर केल्यामुळं तर क्लासमध्ये थोडं लवकर समजते. त्याच्यामुळे तुमची जिज्ञासू वृत्ती वाढते, समजून घेण्याची जिज्ञासू वृत्ती वाढते. त्याच्यासाठी तुम्ही अगोदर गणित करून पहा.